तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे. नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. करमाळ शहरात श्री संत नामदेव शिंपी महाराज आणि परिवार यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली. यावेळी करमाळ येथील शिंपी समाजातील समाज अध्यक्ष, विश्वस्त, सचिव, संपर्क प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात महिलांचा सहभाग हे खास आकर्षण ठरले. सकाळी करमाळ शहरातून भव्य दिंडी आणि मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी एकाच रंगाच्या साड्या नेसून दिंडीत सहभाग घेतला होता. एकसारख्या साड्यांमुळे दिंडीला वेगळेच आणि सुंदर रूप आले होते. महिलांच्या हातात टाळ आणि मुखात हरिनाम गजर होता. वाद्यवृंदाच्या तालावर दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली. यावेळी शहरातील नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यात लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. काही चिमुकल्यांनी विठ्ठल रखुमाईचं रूप घेतलं होतं. विठ्ठल रखुमाईच्या या छोट्या रूपाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. या चिमुकल्यांना पाहताना भक्ती आणि आनंदाचे सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेवर यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच आरती आणि पूजा मोठ्या भक्तभावाने करण्यात आली. विशेष म्हणजे या सोहळ्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम महिलांच्या हस्ते करण्यात आले होते. गाठे परिवाराच्या वतीने कुमारी गौरी गाठे, वैष्णवी गाठे, स्वरा गाठे आणि आदिरा प्रवीण गाठे यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांची पूजा आणि आरती करण्यात आली. महिलांच्या या सहभागामुळे संपूर्ण सोहळ्याला एक वेगळंच रूप मिळालं होतं. यावेळी शिंपी समाजातील कष्टाळू आणि होतकरू महिलांचाही सन्मान करण्यात आला. सौ पुष्पा वाधवणे आणि श्री कैलास वाधवणे यांच्या हस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला होता. सौ पुष्पा वाधवणे यांचाही सौ रेणुका गाठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला काल्याचं कीर्तन हबप बळीराम महाराज वायकर राहणार पाडळी यांनी केले. त्यांच्या सुमधुर वाणीने उपस्थित भाविक अगदी मंत्रमुग्ध झाले होते. हरिनाम, कीर्तन आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कैलासवासी आजीनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत गाठे, प्रवीण गाठे आणि गाठे परिवाराच्या वतीने हे आयोजन महाप्रसादाचे करण्यात आले होते. या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला होता. आता 2027 च्या संजीवनी समाधी सोहळ्याचा महाप्रसादाचे यजमान, अन्नदानाचे यजमान पद श्रीराम बुलबुले गुरुजी यांच्याकडे असणार आहे. यावेळी त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. सौ योगिता बुलबुले आणि सौ आरती गाठे आणि सौ मनीषा वनारसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठा सहभाग. दिंडी असो, आरती असो, पूजा असो किंवा महिलांचा सन्मान असो, प्रत्येक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेतला होता. एकाच रंगाच्या साड्यांमधील महिलांची दिंडी, टाळांचा गजर, विठ्ठल रखुमाईचे रूप घेतलेली चिमुकले मुले आणि भक्तिमय वातावरण यामुळे करमाळ शहरात भक्तीचा सुंदर सोहळा पाहायला मिळाला. श्री संत नामदेव शिंपी महाराज आणि परिवार यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता अशा आनंदी आणि भक्तिमय वातावरणात झाली. करमाळ येथील या सुंदर सोहळ्याने भक्ती, एकता आणि महिलांचा सहभाग याचा सुंदर संदेश दृश्य यावेळी पाहायला मिळाले. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा आमचे समर्थ लेखणी चॅनल. आणि हो मित्रांनो, समर्थ लेखणी न्यूज चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर करत चला. जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा. सदरील वृत्त हे आमचे समर्थ लेखनीचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिलं होतं.
मी हेमंत कुमार केळकर, अविनाश जोशी सह करमाळा. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.